हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहे झणझणीत तर्रीदार असं चिकन रस्सा। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे। त्या तेलामध्ये आपल्याला 5 ते 6 कांदे उभ्या आकारात कापून ते तळून घ्यायचे। इथे कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत तेलात छान परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे। आता कांदा आपण एका मिक्सर जार मध्ये काढून घेऊयात। तसेच 2 टोमॅटो 4 भागांमध्ये कापून पुदिना आणि कोथिंबीर टाकून आपल्याला येथे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपण बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे। इथे 1 किलो चिकन असल्यामुळे 5 टेबलस्पून तेल वापरणार आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा तेलात आपल्याला परतून घ्यायचे। कांद्याला सोनेरी रंग आल्यावर त्यात एक टोमॅटो टाकून घेऊ। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर येथे 2 टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। तेही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर येथे थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे। पुन्हा एकदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिकनचे तुकडे घालून घ्यायचे। येथे चिकन व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। आता येथे झाकण लावून 15 मिनिटे आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे। आता इथे 15 मिनिटे झालेले आहे। तुम्ही बघू शकता चिकनला असं छान पाणी सुटलेलं आहे। त्यानंतर येथे आपण बेसिक मसाल्यांचा वापर करणार आहे। येथे अर्धी वाटी मी लाल तिखट घेतलेली आहे। तुम्ही चवीनुसार लाल तिखट घेऊ शकता। 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून धने पावडर आणि 1 टेबलस्पून चिकन मसाला या मसाल्यांचा वापर मी केलेला आहे। पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मसाल्यांमध्ये चिकन परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता चिकनला किती छान असा रंग आलेला आहे। झाकण लावून 5 मिनिटे मसाल्यांमध्ये चिकनला शिजवून घ्या। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। आता पुढची स्टेप म्हणजे येथे 1 वाटी दही टाकून घेऊयात। दही टाकताना गॅस फ्लेम लो ठेवावा, नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते। पुन्हा येथे 2 मिनिटांसाठी आपल्याला झाकण लावून घ्यायचे। 2 मिनिटं झालेली आहे। आता यावेळी आपल्याला इथे भाजून घेतलेलं सुकं खोबऱ्याची पेस्ट 2 टेबलस्पून टाकून घेणार आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये वाटलेला कांदा पेस्ट टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। आणि अशा छान छान नवीन रेसिपीसाठी तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा। मसाले छान परतून झाल्यानंतर येथे पुन्हा आपण झाकण लावून 5 मिनिटांसाठी चिकन शिजवून घ्यायचे। येथे चिकन 90% पर्यंत कुक झालेलं आहे। तुम्हाला आता किती रस्सा हवे त्यानुसार तुम्ही गरम पाणी ओतून घ्या। चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यानंतर येथे झाकण लावून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता चिकनला छान अशी उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करा। तयार आहे झणझणीत असा चिकन रस्सा। बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान अशी तर्री आलेली आहे। आता हे चिकन रस्सा तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। थँक यू फॉर वॉचिंग। धन्यवाद।